नमस्कार मित्रांनो, आज आपला पहिलाच नवीन मिनी ब्लॉग. मग काय सकाळी उठलो, व्यायामला गेलतो. आई म्हणली कालची तुती राहिलेली तेवढी कट करून घे. चला म्हणलो तुती. मग काय शेडवर आलो. शेडवर काल मशीन ठुली होती, पाऊस आलता म्हणून राहिलो थोडं. म्हणलं आळ्या बघावा, आळ्या होत्या मोल्टवर बसलेल्या. पावता मोल्ट बसला होता. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला एक आपण याचा स्पेशल ब्लॉग बनवणार आहेत. आळ्या त्या बघितल्या. चला म्हणलं आपली मशीन कुठे, मशीन घेतली. मग काय मशीननी लय बेजार केलं. कशी बशी झाली चालू. मग काय घातली गाळ्यात. 2-4 सऱ्या राहिल्या होत्या कापाच्या, तेवढ्या घेतल्या सर कापून. म्हणलं चला जायचं हॉटेलवर. पण कालचं राहिलेलं काम घेतलं अधुरं करून. मशीनचा आवाज ऐकून माझा वाघा आला खुरपे घेऊन. घरी आलतो. अमित भायाची झाली ती आंघोळ. चला म्हणलं आपण घेऊ आंघोळ करून. मग पिले बॅट बॉल खेळत होता. म्हणला पप्पा माझ्या संग खेळायच लागतंय. मला खेळायला लागते म्हणल्यावर खेळायच लागतंय. काहीच विषय नाही, विषय क्वालिटीचा आहे. म्हणलं चला खेळू थोडा वेळ. मस्तपैकी सकाळ सकाळी इडली डोश्याचा नाश्ता केला. चला म्हणलं आता. मग मस्त सकाळ सकाळी फ्रेश हवा घेत अमित भाई आणि मी निघालो गावाच्या दिशेने. मग महेश भाई भेटले. ते म्हणले काय विषय येऊ नवीनच. म्हणलं काय ना, नवीन मिनी ब्लॉग चालू केला. आज पहिलाच ब्लॉग आहे. ब्लॉगचं बोललो थोडं. त्यांना म्हणलो थोड्या स्ट्रिपा बंद पडल्या, तेवढं काम करून घ्या मालक. थोडे बॅनर निघले होते ते रमेश भाईला म्हणलो बॅनर घ्या बसून. थोडं बोलणं बिलणं झालं. ते म्हणले ओके, काहीच विषय नाही. मागाला केस सुरळ करत होता. म्हणलं ओके दिसतोस. चला म्हणलो. मस्त गावात माणसं कट्ट्यावर बसलेले बघून बरं वाटलं. जुने माणसं. मायाला म्हणलो लास्ट पिढी ही अशी मोबाईल सोडता बसणारी. हे आमच्या गावाच्या जय जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये आलो. मंदिरात आलो, दर्शन ते घेतलं. देवीला म्हणलो असंच तुझी कृपा आमच्यावर राहू दे. मस्त चालू आहे तुझ्या आशीर्वादाने. तेवढ्यात अमित भाईची नजर स्मशानभूमीकडे गेली. 3 स्मशानभूमीत विकसित गाव दिसतोय राव तुमचं. म्हणलं विकसितच आहे भाऊ, मस्त विकास झालाय. काय विषय नाही, विषय क्वालिटीचा आहे. आपले भट्टीचे लाकडं संपले होते. ते लाकडाचं सांगायला आलं. म्हणलो 5 टन माल द्या टाकून छानपैकी. मग भरत मावाकडे गेलोत. लगेच भरत मावाने बसायला दिल्या खुर्च्या. बसलोत. कसेच भरत मावाचे 2 घोडे अमित भाई म्हणले. मग आलो जी हनुमान किराणावर. आपल्या बाप्पूची बाकी होती थोडी, 10-15 हजार रुपये. 10,000 रुपये दिले. काल फोन केला रात्रीच. त्यांनी म्हणले मालक पैसे लागत येत, पुढं पार्ट्यावरले ताण द्यायला लागलेत. काहीच विषय नाही बाप्पू, सकाळीच आलो आंघोळ करतो लगेच आलो तुमच्याकडे. मला पैसे दिले. त्यांनी 2 वेळेस मोजले. 1 नोट कमी भरायला लागली म्हणायला लागली. मग ते काम दिलं तर आपण थोडं ते माग भांड्याचं पाणी जातोय म्हणून शोष खड्डे खाण्यासाठी रेंगाचं काम ते बघायला आलतो. किती रेंगा झाल्या, 20 रेंगा न्यायच्या होत्या. ते बघितलं काम. ते त्यांना बोललो कधी होणार आहे, काय होणार आहे. ते म्हणजे उद्याच्याला मला पोच करून देतो तुम्हाला. मग आलो तर आपल्या हॉटेलवर लगेच झूम केलं अमित भाईनी. यायला म्हणलं काय बोर्ड चालूच होते वाटते. रात्री सोनू मोनू बसले होते. सगळ्याचे कामं चालू होते. पप्प्याचं चालू होतं. तेजेच भाई आले. ते कालच आळे फाटायला गेले होते 2 दिवस रक्षाबंधन निमित्त. बघितलं टॅबवर गाणं लावून काम चालू होतं. मला वेड लागले प्रेमाची. अगरबत्ती ती पेटवली. महाराजाच्या प्रतिमेचं पूजन करून दिवसाची सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला कसा वाटला मिनी ब्लॉग. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.